भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत संसदेत अवमानजनक वक्तव्य करण्यात आल्याने राष्ट्रपतींनी तात्काळ अमित शहा यांना पदमुक्त करण्याच्या मागणीचे निवेदन भारतीय क्रांती दलाच्या वतीने विभागीय आयुक्तांमार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले। मोदीचा बाप कोण? आंबेडकर। शहाचा बाप कोण? आंबेडकर। मोदीचा बाप कोण? आंबेडकर। अरे देशाचा बाप कोण? आंबेडकर। अरे शहाचा मोदीचा रंगबिल्लाचा बाप कोण? आंबेडकर। अरे मोदी शहा रंगबिल्लाचा बाप कोण? आंबेडकर। या देशाचे भाग्य विधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला घटना दिली आणि त्यांच्या घटनेच्या नुसार या देशाचा कारभार चालतो। काल परवा देशाचा गृहमंत्री तडीपार गृहमंत्री गोधरा हत्याकांडातला आरोपी अमित शहा यांनी काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल वाचाळ वक्तव्य केलं। त्याचा आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज त्याचा आम्ही फोटो जाळून त्याचा निषेध केला आणि राष्ट्रपतीला आज आम्ही भारतीय क्रांती दलच्या वतीने निवेदन देणार आहे की अशा गोधराच्या हत्याकांड मधला हा तडीपार अमित शहा याचं पद काढून घ्यावा आणि याला देशाच्या बाहेर काढून द्यावा। कारण की या देशामध्ये या रंगबिल्लाच्या सरकार आल्यापासून देशामध्ये जास्तीत जास्त महापुरुषाचा अपमान करण्याचं या भाजप सरकारने या मनोवादी सरकारने केलं आहे। त्यासाठी आमचं या संघटनेच्या वतीने सगळ्या या मोदी शहाच्या मनोवाद्याला आव्हान आहे की राष्ट्रपतींना याचा निर्णय घ्यावा आणि या मोदी शहाच्या या रंगबिल्लाच्या जोडीला इथून कायमच्या या देशातून तडीपार करावा आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना संसदेमधून त्यांची हकालपट्टी करावी अशी आमची आज भारतीय क्रांती दलच्या वतीने मागणी आहे। भाई, आपण जसा महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे निकाल लागले त्यानंतर ईव्हीएमच्या विरोधात एक मोठं जन आंदोलन उभं केलं होतं। त्याला सर्वसामान्य जनतेचा सुद्धा मला पाठिंबा भेटत होता। ईव्हीएमचं प्रकरण दाबण्यासाठी हा प्रकार पुढे आणलाय का, काय वाटतं? हो, अगदी बरोबर आहे। ईव्हीएमचा प्रकार दाबण्यासाठी हेतुपुरस्सर महापुरुषाच्या नावाला किंवा त्याच्या राज्य घटनेला विटंबना करण्याचं काम हे मनोवाद्याचं सरकार करत आहे आणि मुद्दा म्हणून ईव्हीएमला म्हणजे मागे लोटण्यासाठी हे असे प्रकरण पुढे आणायचं काम हे रंगबिल्लाचं सरकार करत आहे। भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईत एका राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड केली, कसं बघायचं या घटनेकडे? पुन्हा एकदा काल भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली मीटिंग चालू असताना, कसं बघायचं या घटनेकडे? त्याचा आम्ही निषेधच करतो। कडीला वाचली अशी गंमत असं वाटतंय का भाजप हुकुमशाहीकडे देशाला नेत आहे? हो, 100% या देशामध्ये लोकशाही दाबण्याचं काम हे मनोवाद्याचं सरकार करत आहे आणि 100% हे माग देशाची लोकशाही संपवण्याचं काम हे मनोवाद्याचं सरकार करत आहे। राष्ट्रपतींकडून आपल्या काय अपेक्षा आहेत? राष्ट्रपतीकडून एवढीच अपेक्षा आहे, अमित शहा हा देशाचा गृहमंत्री आहे आणि हा तडीपार मंत्री आहे, गोधरा हत्याकांडातला 1 नंबरचा आरोपी आहे। त्याच्यामुळे या राष्ट्रपतीनं आपलं अमित शहाचं पद काढून घ्यावे आणि याला हद्दपार करावे। धन्यवाद। आपलं नाव? माझं नाव भाई शैलेंद्र मिसाळ, भारतीय क्रांती दल राष्ट्रीय